नमस्कार, मी अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत आषाढ स्पेशल लाल भोपळ्याच्या तिखट पुऱ्या. हा इथे मी लाल भोपळा घेतलेला आहे जो की पिकलेला आहे. त्याची साली काढून आपण फोडी करून घ्यायच्या आहे. इथे आपल्याला कुकरमध्ये पाणीचा वापर किंवा काहीच वापर न करता फक्त कुकरच्या वाफेवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे. तर साधारण कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये हे छान गाळ शिजून येतात. इथे कणिक, बेसन, बारीक रवा, त्याचबरोबर तीळ, मीठ, ओवा, तिखट, हळद, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि जिऱ्याचे भरड. या इथे जर तुम्हाला तिखट कमी वापरायचं असेल तर कमी जास्त ते करू शकता. लहान मुलांसाठी बनवत असाल तर नाही वापरलं इथे मिरची तरी चालेल. नुसतं तिखट वापरलं तरी चालेल. या इथे मी आता तेलाचं मोहन घालणार आहे आणि छान एकदा तेलाचं मोहन आणि सर्व साहित्य मिसळून घेऊन आता इथे आपली उकडलेले जे लाल भोपळा आहे तो आपण मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचा आहे. मॅश केल्यानंतर आपण जे कणिक आणि सर्व मिश्रण जे केलेलं आहे त्यामध्ये हा पूर्ण लाल भोपळ्याचा जो शिजवलेला गर आहे तर तो आपण थोडा थोडा करत टाकून आणि कणिक छान मळून घेणार आहोत. पाण्याचा वापर इथे कुठेच करायचा नाहीये. या पुऱ्या साधारण 8 दिवस टिकतात. तर आता आपण या पुऱ्या लाटून घेऊयात आणि तेलामध्ये आपण तळून घेऊयात. तळत असताना सुरुवातीला हाय फ्लेमवरती आपल्याला तेल छान तापू द्यायचं आहे आणि मध्यम गॅसवरती या छान खरपूस तळून घ्यायच्या आहे. तयार आहेत आपल्या आषाढ स्पेशल लाल भोपळ्याचे घारगे, तिखट घारगे. तर नक्की करून पहा कसे झाले मला सांगा, कमेंट करायला विसरू नका. हे घारगे साधारण 4 ते 5 दिवस टिकतात. प्रवासात घेऊन जाण्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे. इथे मी शेंगादाण्याच्या चटणीबरोबर तिखट घारगे सर्व केलेले आहेत. भेटूयात पुढच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.